अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असतंच. आता देवघरामध्ये आपणास माहिती आहे की आपण आपल्या कुलदेवी कुलदेवत असेल, गणपती बाप्पा असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल, महादेवांची पिंड असेल किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल, महालक्ष्मीची मूर्ती असेल, विविध देवी देवतांची मूर्ती असेल किंवा यंत्र असेल आपल्या देवघरामध्ये आपण स्थापित करतो किंवा आपल्या देवघरामध्ये असेल. किंवा खूप जण असे पण आहेत की ज्यांना आता नवीन देवघर घेतलं आहे, तर त्यांना नवीन देवी देवतांचे फोटो किंवा मूर्ती किंवा यंत्र देवघरामध्ये स्थापित करायचे आहेत. किंवा जुने जे काही आमच्या देवघरामध्ये मूर्ती किंवा यंत्र होते ते खराब झाले आहेत, ते आता आम्हाला विसर्जित करायचे आहेत आणि आम्हाला नवीन देवी देवतांची मूर्ती असेल, यंत्र असेल, आम्ही ते बनवून आणले आहेत, पण आम्हाला ते देवघरात स्थापित करायचे आहेत. आता देवघरात स्थापित करणं म्हणजेच काय, तर आणले बाजारातून आणि लगेच त्यांना फक्त देवघरात ठेवलं म्हणजे झालं का, तर नाही. अशा प्रकारे त्या देवी देवतांच्या मूर्तींमध्ये, यंत्रांमध्ये ऊर्जा निर्माण होत नाही, एक दैवी तत्व निर्माण होत नाही. आता खूप लोकांचे मला कमेंट्स येतात की ताई, आम्ही ही मूर्ती घेतली, आम्ही हे यंत्र घेतलं आहे, ते आम्हाला देवघरात स्थापित करायचं आहे, तर मग आम्ही कशा पद्धतीने करावं, कुठले मंत्रस्तोत्र बनवून आम्ही त्याच्यावर अभिषेक करावा, काय पद्धत आहे योग्य ती आम्हाला सांगा. आता खूप जणांचे असे कमेंट्स येतात, मी त्यांना त्यांच्यामध्ये सांगते, त्यांना त्यांची ती त्या देवी देवतांची सेवा सांगते, ते कसं अभिषेक करते पण सांगते. पण म्हटलं आज आपण या विषयावरती व्हिडिओज करूया, माहितीच देऊया, जेणेकरून सगळ्यांनाच त्या माहितीचा फायदा होईल किंवा उपयोग होईल. आणि तुम्हाला भविष्य काळामध्ये असेल किंवा आता असेल, तुम्ही जेव्हा केव्हा नवीन देवी देवतांची मूर्ती यंत्र देवघरात स्थापित करताल, त्यावेळेस मला आजचा हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरणार आहे. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. आणि हो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपले येणारे नवनवीन जे व्हिडिओ आहेत ते आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर आता मंडळींनो, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की आपण आपल्या देवघरामध्ये ज्यावेळेस एखादं नवीन यंत्र असेल किंवा म्हणजे एखादं आता श्रीयंत्र असेल, महामृत्युंजय यंत्र असेल, कुबेर यंत्र असेल किंवा विविध देवी देवतांची मूर्ती असेल, त्यावेळेस ज्यावेळेस आपण ते आपल्या देवघरात स्थापित करतो, त्यावेळेस त्याची योग्य पद्धत काय आहे ती सांगणार आहे. अगदी साधी सोपी पद्धत आहे. आता खूप जण काय करतात, खूप जणांना सवय असते, पहिली गोष्ट सांगेल की खूप जणांना सवय असते की एखाद्या तीर्थक्षेत्री गेलं की तिथून एखादी मूर्ती आणायची, एखादा फोटो आणायचा, एखादं काही असेल तिथलं ते घेऊन यायचं. ठीक आहे, ते घेऊन आला तुम्ही, पण मी एक सांगेल सुरुवातीला की आपल्या देवघरामध्ये, आपलं देवघर एकदा चेक करा, आपलं देवघर जे आहे ते सुटसुटीत असावं. प्रत्येक देवी देवतांची एकच मूर्ती किंवा एकच फोटो असायला हवा. फोटो असेल तर मूर्ती ठेवायची नाही, मूर्ती असेल तर फोटो ठेवायचा नाही. समजा आता गणपती बाप्पा, तर गणपती बाप्पाची दोन मूर्ती ठेवायच्या नाही, फोटो मूर्ती एकत्र ठेवायची नाही, दोन्हीपैकी एक ठेवा. एकच आपल्या त्याच्यामध्ये ठेवायचं आहे, एकच म्हणजे एका देवी देवतांचं एकच अस्तित्व असायला पाहिजे, मूर्ती किंवा फोटो. दोन दोन ठेवायचे नाही, तीन तीन ठेवायचे नाही. खूप देवघरांमध्ये बघितलंय, खूप घरांमध्ये बघितलेलं आहे की एकाच देवी देवतांची मूर्ती, फोटो असेल किंवा टाक असेल भरपूर प्रमाणात ठेवलेले असतात. काही काही घरामध्ये तर दोन दोन बाळकृष्ण ठेवलेले असतात, ते पण चुकीचं आहे. एकच बाळकृष्ण ठेवायचा असतो, एकच अन्नपूर्णा माता, एकच महादेवाची पिंड, एकच खंडोबा महाराजांचा टाक असेल, मूर्ती असेल ते ठेवायचं असतं. कुलदेवीचा फोटो, टाक जे काही असेल किंवा मूर्ती असेल ते पण एकच ठेवायची असते. दोन दोन, तीन तीन, चार चार, एकेका देवी देवतांचे ठेवायचं नाही. त्याच्यामुळे काय होतं, एकाही देवी देवतांचा तुम्हाला योग्य पद्धतीने तुम्हाला त्यांचं म्हणतात ना की एक अनुभूती येत नाही किंवा ती ऊर्जा सुद्धा तुम्हाला प्रदान होत नाही. म्हणून आपल्या मार्गात सांगितलं की एका देवी देवतांचे एकच फोटो किंवा मूर्ती दोन्हीपैकी एक ठेवायचं आणि दोन दोन, तीन तीन मूर्त्या सुद्धा ठेवायच्या नाही. त्याच्यामुळे आपलं देवघर सुटसुटीत ठेवायचं आहे, जेणेकरून आजकालच्या आपल्या धावपळीच्या जगामध्ये किंवा तुम्ही नोकरीला आहे, जॉबला आहे, तर तुम्हाला ती देवी देवतांची सुटसुटीत पूजा अर्चा करून, कमी वेळेत करून आणि व्यवस्थितरित्या करून तुम्हाला ती त्या आम्हाला सुद्धा जाता येईल, अशा पद्धतीने आपलं देवघर असायला पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचं सांगेल की आता देवी देवतांची मूर्ती घेताना तर नक्कीच मी सांगेल की यंत्र घेताना आपल्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रातून जर घेतले तर नक्कीच अतिशय उत्तम. जर नाहीच तुमच्या जवळपास केले, तुम्ही इतर धार्मिक दुकानातून घ्या, चालेल, पण भरीव घ्या. जास्त असे पोकळ पण घेऊ नका की जेणेकरून मला सारखे सारखे बदलावे लागतील. टाक असेल तर ते चांदीचे टाक करून घ्या, तुमच्याकडे पद्धत असेल टाकाची तर चांदीचे टाक असावे, छान भरीव असावे. आणि त्याची पण तुम्हाला काळजी घ्यायला पाहिजे, कारण की 1-2-3 वर्षानंतर त्या चांदी टाकावाचा पत्रा सुद्धा निघतो बघा. थोडाफार आपण धुतोच कशाने पण, तर ते थोडंफार निघतं. तर ते थोडंफार जरी निघलं असेल पत्रा, आपल्या चांदीचा पत्र थोडाफार जरी टाकाचा निघला असेल, आपल्या देवी देवच्या चेहऱ्यावरचा असेल, अंगावरचा कुठला तरी असेल, तर लगेच तो बदलून घ्यावा. जुना टाक पाण्यात प्रवाहित करावा किंवा तो जुना टाक द्यावा आणि नवीन टाक त्याच्या बदल्यात बनवून घ्यावा. पण नक्कीच आपल्या देवघरामध्ये कुठलेही चिरलेले, पोकळ, भंगलेले असेल, माशी लागलेले, छिद्र पडलेले
देवी देवतांचे फोटो मूर्ती ठेवायची नाहीत. फोटो सुद्धा कॉर्नर फाटलेले आहेत, खराब झालेले आहेत, तेलकट झाले ते पण बदलून टाकायचे. पाण्यात त्यांची उत्तर पूजा करून त्यांना पाण्यात प्रवाहित करायचं आहे आणि व्यवस्थित छान असावी. काही काही देवघर तर असे बघितले आहेत की बा त्यांना महिने स्वच्छ सुद्धा करत नाही. फक्त रोजची देवपूजा करायची, पाण्यातून काढायचं, ठेवून द्यायचं, झाली बाबा एकदाची देवपूजा, काम उरकल्यासारखं करतात. तर ते एक सांगेल मी तुम्हाला, आपल्या घरातलं एकच असं एक जागा आहे, एक ती जागा आहे जी आपल्या घरामध्ये ऊर्जा प्रदान करते, आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणते, ती म्हणजे आपलं देवघर. ती जागा स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे. देवी देवतांची मूर्ती, फोटो आपण ज्या उत्साहाने आपण एखाद्या तीर्थक्षेत्रावरून आणतो किंवा कुठून तरी आणतो देवघरात ठेवतो, तर जो उत्साह पहिल्या दिवशी असतो ना, तोच कायम ठेवायचा असतो 365 दिवस. त्या देवी देवतांची मूर्ती काळ्या पडू देऊ नका, खराब होऊ देऊ नका. जेवढं त्यांच्यावरती मळ साचेल, जेवढं ते घाण होईल, तेवढं तुमच्या आयुष्यामध्ये सगळं दरिद्रता म्हणायला हवं नाही, नकारात्मक ऊर्जा म्हणायला नाही, वाईट शक्ती नाही, सगळ्या घरात तुमच्या वास होऊ शकतो, एक सांगेल मी तुम्हाला. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपलं घर तर स्वच्छ ठेवायचंच आहे, सोबत आपलं देवघर सुद्धा स्वच्छ ठेवायचं आहे. ते काळे पडेपर्यंत त्यांच्याकडे लक्ष असं म्हणजे त्याचा खराबा होऊ देऊ नका, ते देवी देवतांच्या मूर्तीचा. तेवढी तरी काळजी घ्यायला पाहिजे. कारण की आपण जर समजा आता मासिक पाळीमध्ये समजा आपण 4 दिवस जरी पूजा नाही केली ना, तरी तो सुद्धा आपल्याला करमत नाही. असं वाटतं फक्त खायचं झोपायचं, फक्त काम करायची, खायचं झोपायचं काम, हेच आपलं आयुष्य की काय, असं वाटतं कंटाळवाणं जीवन होतं अक्षरशः 4 दिवस जरी आपण देवपूजा नाही केली घरात तर. म्हणून सांगते की देवपूजा केली की घरात प्रसन्न वाटतं, छान वाटतं, सकारात्मक वाटतं. त्यामुळे ती जागा खूप छान ठेवणं, स्वच्छ ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आता येऊया मेन मुद्द्यावर, ते म्हणजेच काय, आता तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सांगितल्याप्रमाणे आता तुमच्या देवघरात जर समजा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती स्थापित केली असेल किंवा मूर्ती स्थापन करायची असेल तुम्हाला भविष्य काळामध्ये, किंवा आता तुम्हाला केली असेल किंवा करायची असेल, तर तुम्हाला मूर्ती आणल्यावरती सर्वप्रथम काय करायचं, कुठल्याही देवी देवतांची मूर्ती आणली की काय करायचं, समजा आता स्वामींची मूर्ती आणली तर गुरुवार त्यांचा वार असं तुम्हाला माहिती, किंवा एखादा शुभ दिवस बघून, चांगला दिवस बघून त्यांची मूर्ती देवघरात स्थापित करावी. आता मूर्ती आणल्यावरती आधी काय करायची, आपली देवपूजा करून घ्यायची रोजची. त्यानंतर धूप दीप लावून आपल्या समोर चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे, आपण आसनावरती बसायचं आहे, पारंपरिक पोशाख परिधान करायचे, आपण स्वच्छ हातपाय धुवून स्वच्छ करून बसायचे आहेत आपण त्या अभिषेकासाठी, म्हणजे मूर्ती स्थापन करण्यासाठी. फुलं वगैरे सगळं जे काही साहित्य लागतं सगळं अगोदरच आपण आणून साईडला ठेवायचं आहे. आता त्या चौरंगावर किंवा पाटावर लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरायचं आहे, धूप दीप लावायचं आहे. त्यात समोर एक त्याच्यावर ताम्हण ठेवायचं, ताम्हणामध्ये तुम्हाला एक छोटासा चौरंग ठेवा, किंवा डायरेक्ट ताम्हणात जरी मूर्ती ती ठेवली, आता स्वामींची मूर्ती जर ठेवली तर अतिशय उत्तम. तर स्वामींची मूर्ती ती ठेवा. तुमच्याकडे जर गळती असेल पाण्याची अभिषेकाची, तर ती तुम्ही त्याच्यावरती लावून द्या, किंवा तुम्ही पडीने जरी पाण्याने अभिषेक केला तरी सुद्धा चालणार आहे, काही हरकत नाही. तसं पण तुम्ही अभिषेक करू शकता. आता स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना सर्वप्रथम तुम्ही पंचामृताने पहिले 5 पळ्या श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणून पंचामृताने त्यांना आधी 5 पळ्या पाण्याचे आपल्याला वाहायचे अभिषेक करताना, म्हणजे श्री स्वामी समर्थ म्हणून 5 वेळा पाण्याचा, आणि 5 वेळा नंतर पंचामृताचा, परत 5 वेळा पाणी, 5 पळ्या पाणी आपलं पाण्याचं करायचं आहे. अशा प्रकारे ते श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत म्हणत आपल्याला ते पाण्याचा, पंचामृताचा आणि पाण्याचा असा 5 वेळेस आपल्याला अभिषेक करायचा आहे. ते झाल्यानंतर येतं मेन आता मंत्रस्तोत्र. आता मंत्रस्तोत्र पठण करताना मी सगळ्यात प्रथम तुम्हाला सांगेल, तुमच्याकडे नित्यसेवेची पोथी हवी. नित्यसेवेच्या पोथीमध्ये मी जे काही तुम्हाला मंत्रस्तोत्र सांगणार ते सगळं काही त्याच्यामध्ये आहे. जर नसेल तर तुम्ही गुगलवर बघा किंवा तुम्हाला युट्यूबला बघा, तुम्हाला ते मंत्रसूत्र भेटून जातील. तर आता स्वामींच्या मूर्तीवर आपला मूर्ती स्थापित करताना किंवा रोज जरी तुम्हाला अभिषेक करायला वेळ असेल स्वामींच्या मूर्तीवर, किंवा गुरुवारी का असे ना अभिषेक करताना तुम्हाला विशेष कुठले मंत्रसूत्र बोलायचे आहे, तर सर्वप्रथम तुम्हाला श्री सूक्तम 1 वेळेस. आता समजा तुम्ही पहिल्यांदा मूर्ती स्थापित करत आहात, तर श्री सूक्तम जे आहे ते तुम्हाला श्री सूक्तम जे आहे ते तुम्हाला 16 वेळेस पठण करायचं आहे, आणि फलश्रुती 16व्या वेळेस म्हणायची. पुरुष सूक्तम सुद्धा 16 वेळेस पठण करायचं आहे. आणि नंतर आहे पवमान सूक्तम, जे 21 श्लोकी पवमान सूक्तम आहे, जे नित्यसेवेच्या पोथीत दिलेलं आहे. गुगलला सर्च करा, युट्यूबला सर्च करा, भेटून जाईल पवमान सूक्तम. तर तुम्हाला हे पवमान सूक्तम सुद्धा तुम्हाला 21 श्लोकी म्हणायचं आहे. आता मूर्ती स्थापित करताना 16 वेळेस मी पुरुष सूक्तम, श्री सूक्तम म्हणायचं आहे, पण आणि पवमान सूक्तम 1 वेळेसच म्हणायचं आहे. आता मूर्ती स्थापित समजा हे अभिषेक वगैरे आपण सगळं करणार स्वामींच्या मूर्तीवर, तो झाल्यानंतर ते जे काही तीर्थ असतं, म्हणजे जे काही अभिषेकाचं जे काही पाणी आहे, पंचामृत पाणी जे काही तयार झाले त्याला तीर्थ म्हणतात. अभिषेक झाल्यावर
ते तीर्थ घराला प्रत्येकाने प्रसाद म्हणून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते संपवायचं आहे, कुठे टाकून द्यायचं नाही. त्यानंतर मूर्ती स्वच्छ करायची स्वामींची आणि देवघरात म्हणजे देवघरात जिथे आपल्याला ठेवायची सगळ्यात वरच्या स्थानावर ती ठेवायची आहे. आता स्वामींच्या मूर्तीला स्वच्छ पुसून तिथे ठेवल्यावरती अत्तर, हिना अत्तर असेल तर ते लावायचं त्यांच्या छातीला, हाताला कापसाने लावा वगैरे. त्यानंतर अष्टगंध त्यांना लावायचं आहे. जे काही तुमच्याकडे वस्त्र असेल, फेटा वगैरे जे काही असेल, माळ वगैरे ते त्यांना तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि फुलं अर्पण करायची आहेत. हे झालं स्वामींचं. आता त्यानंतर ज्यावेळेस मला रोज जर तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे किंवा फक्त गुरुवारी अभिषेक करायचा असेल, रविवारी अभिषेक करायचा असेल, तर पुरुष सूक्तम, श्री सूक्तम तुम्हाला एक वेळेस म्हणायचं आहे आणि पवमान सूक्तम सुद्धा एक वेळेस म्हणायचं आहे. फक्त मूर्ती स्थापित करताना जास्तीत जास्त मंत्रसूत्र पठण करायचे असतात, जेणेकरून एक दैवी शक्ती, दैवी ऊर्जा त्याच्यामध्ये एक निर्माण होते. आणि वेळोवेळी मूर्ती स्थापन केल्यानंतर, यंत्र स्थापन केल्यावरतीच फक्त म्हणजे करतानाच फक्त मंत्रसूत्र पठण करायचे अभिषेक करताना असं नाही. त्याच्यानंतर सुद्धा त्यांची एखादी तिथी आली, एखादा वार आला त्यांच्या देवी देवतांचा, तर त्या दिवशी विशेष करून अभिषेक झालाच पाहिजे ते मंत्रसूत्र पठण करून, जेणेकरून त्या देवी देवतांमध्ये एक दैवी ऊर्जा निर्माण होते आणि ती सतत आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा प्रदान करत असते आणि आपल्याला अनुभूती येत असते आपल्या सेवांची आणि त्या मंत्रस्तोत्राची. तर नक्कीच आता तुम्हाला सांगितलं श्री स्वामी समर्थांच्या मूर्ती असेल, तर फोटो असेल, समजा तुम्हाला फोटो स्थापित करायचा आहे, तर काय करायचं, हेच तुम्हाला जे काही आता फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा, फोटो जागेवरती ठेवायचा, देवघरामध्ये जिथे तुम्हाला ठेवायचं तिथे ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला थोडंसं हिना अत्तर हातात लावून घ्यायचं कापसाला आणि तुम्हाला हेच श्री सुक्तम, पुरुष सुक्तम फोटो स्थापना करताना मी सांगते आहे सुरुवातीला 16 वेळेस म्हणायचं आहे आणि पवमान सुक्तम तुम्हाला एक वेळेस म्हणायचं आहे. आता त्यानंतर म्हणून झालं की तुम्हाला ते जे काही हिना अत्तर आहे कापसेला लावलं ते त्यांच्या छातीला, हाताला असं इकडे लावून घ्यायचं. मग तुम्ही त्यांना अष्टगंध, हार, फुलं अर्पण करायचे आहेत. असं हे झालं फोटोचं. आता फोटोला कारण की आपण पाण्याचा अभिषेक करू शकत नाही म्हणून सांगते आहे. त्यानंतर येतं गणपती बाप्पाची मूर्ती. आता गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला जर देवघरात स्थापित करायची आहे, तुम्ही नवीन आणली आहे, तर काय करायचं, त्याच्यावर तुम्हाला एक किंवा 11 किंवा 21 वेळा तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 5 पळ्या पाण्याचे व्हायचे आहे तुम्हाला, ओम गण गणपती नमः, परत 5 पळ्या पंचामृताच्या ओम गण गणपती नमः, परत 5 पळ्या पाण्याच्या ओम गण गणपती नमः. आणि त्यानंतर तुम्हाला फक्त पाण्याचा अभिषेक करायचा आहे. 1 वेळेस, 11 वेळेस किंवा 21 वेळेस गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं. गणपती अथर्व शीर्षमचं पठण कुठपर्यंत करायचं, फलश्रुतीच्या अगोदरपर्यंतच करायचं आहे. फलश्रुती नंतर हात जोडून म्हणायची आहे तुम्हाला. हे झालं. त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून वगैरे देवघरात स्थापित करू शकता. त्यानंतर कुलदेवीचं टाक किंवा मूर्ती तुम्हाला स्थापित करायची असेल देवघरामध्ये, तर काय करायचं, श्री सुक्तम 16 वेळेस पठण करायचं, 16 वेळेस फलश्रुती हात जोडून म्हणायची. त्यानंतर ललिता सहस्राम स्तोत्र जे आहे ते पण तुम्हाला प्रत्येक ओवीला अभिषेक करायचा आहे आणि त्याने तुम्हाला ते अभिषेक करायचा आहे. त्यानंतर हे अभिषेक करून झालं, ते तीर्थ बाजूला करायचं, टाक स्वच्छ पुसून घ्यायचा, मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची कुलदेवीची आणि त्याच्यावरती तुम्हाला त्याच दिवशी, ज्या दिवशी स्थापना करा त्याच दिवशी तुम्हाला कुंकुमार्चन सुद्धा करायचं आहे. कुंकुमार्चन कसं करायचं आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, ती तुम्हाला माहिती असेल. जर नसेल माहिती तर सांगते, 16 वेळेस तुम्हाला श्री सुक्तमचं कुंकुमार्चन करायचं असतं आणि 16व्या वेळेस शेवटी तुम्हाला हात जोडून फलश्रुती म्हणायची असते. त्या म्हणजे कुंकू व्हायचं असतं 5 बोटांनी किंवा 3 बोटांनी तुम्हाला कुंकू त्यांच्या कुलदेवीच्या पायापासून ते डोक्याच्या केसापर्यंत त्यांना कुंकू व्हायचं असतं. त्याला म्हणतात कुंकुमार्चन. अतिशय प्रभावी सेवा आहे. त्या मूर्तीमध्ये, त्या फोटोमध्ये किंवा त्या टाकामध्ये एक दैवी शक्ती निर्माण होते आणि कुलदेवीला लाल रंग खूप जास्त प्रिय आहे. त्यातल्या कुंकू जर असेल तर खूप जास्त प्रिय. आणि ते कुंकू फक्त आपण घरातल्या महिलांनी सगळ्यांनीच लावायला स्वतःसाठी ठेवायचं असतं. बाहेरच्या व्यक्तींना किंवा देवी देवतांना ते कुंकुमार्चनचं कुंकू अर्पण करायचं नाही. हे एक झालं. त्यानंतर येतं खंडोबाचं टाक. आता खंडोबाचं टाक असेल, मूर्ती असेल किंवा फोटो तुम्हाला जर देवघरात स्थापित करायचे असेल तर काय करायचं आहे, त्याच्या नित्य सेवेच्या पोथीमध्ये शिव महिम्न स्तोत्र दिलेलं आहे, ते तुम्हाला 1 वेळेस पठण करायचं आहे. रुद्र जे आहे ते 1 वेळेस पठण करायचं आहे किंवा महामृत्युंजय मंत्र तुम्ही 108 वेळेस पठण करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. हे जे सांगितले तुम्हाला शिव महिम्न, प्रत्येक ओवीला अभिषेक करू शकता. रुद्र असेल तुमच्याकडे रुद्र पठण करू शकता. महामृत्युंजय मंत्र 108 वेळेस करून तुम्ही अभिषेक करू शकता. त्यानंतर मल्हारी मार्तंडांचा मंत्र जो आहे 11 वेळा, येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट, असं पण तुम्ही 11 वेळेस म्हणून तुम्ही खंडोबाच्या टाकावर मूर्तीवर अभिषेक करू शकता. पण ह्याच्यापैकी तुम्ही कुठला पण एक घेतलं, शिव महिम्न असेल किंवा रुद्र असेल किंवा
महामृत्युंजय मंत्र असेल किंवा खंडोबाचा मंत्र असेल, मल्हारी मार्तंडाचा मंत्र असेल, यापैकी कुठली पण जे तुमच्याकडे असेल, शिवमहिम्न असेल तर शिवमहिम्न, रुद्र असेल तर रुद्र किंवा महामृत्युंजय मंत्र तर आपण पठण करू शकतो, त्याला काही हरकत नाही. पण हे म्हणून पठण करूनच मला अभिषेक करायचा आहे आणि नंतर देवघरात तुम्हाला स्थापित करायचं आहे. त्यानंतर येते ते बाळकृष्णाची मूर्ती, म्हणजेच काय आपली कृष्णाची जी काही बाळकृष्णाची मूर्ती ते तर ते देवघरात स्थापित करताना आपल्याला काय करायचं आहे, ताम्हणामध्ये आपल्याला पुरुष सुक्तम 16 वेळेस पुरुष सुक्तमचं पठण करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवरती. त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय हा तुम्हाला एक माळ म्हणजे 108 वेळेस तुम्हाला हा मंत्र पठण म्हणजे मंत्र जाप कर तुम्हाला इकडे अभिषेक सुद्धा करायचा आहे. आता जप माळ आता उजव्या हाताने आपण अभिषेक करतो, डाव्या हातात कोणाला माळ धरता येत नाही, ज्यांना धरते त्यांनी त्याच्यावरती ती माळेवरती पठण करून अभिषेक करावा 108 वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय. नसेल तुम्हाला जप माळेवर जमत डाव्या हातात घेऊन तुम्ही जप युनिटवर जरी केला 108 वेळेस काउंट तरी पण चालणार आहे. तर तुम्हाला हे बाळकृष्णाच्या मूर्तीवर हा पुरुष सुक्तम 16 वेळेस आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हे 108 वेळेस पठण कर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर येतं अन्नपूर्णा मातेची मूर्ती. आता अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर तुमच्याकडे देवघरात तुम्हाला स्थापित करायची असेल तर काय करायचं, श्री सुक्तम 16 वेळेस पठण करायचं आहे. 16 वेळेस हात जोडून फलश्रुती बोलायची. 15 वेळेस म्हणत असताना फलश्रुती म्हणायची नाही. श्री सुक्तम 16 वेळेस अन्नपूर्णा माताचा मंत्र आपल्या नित्यसेवेच्या पोथीत दिलेला आहे. श्री ह्रीम क्लीम नमो भगवती अन्नपूर्णे ममा विष्णु देही देही स्वाहा दर्शन सिद्धी भवती हा अन्नपूर्णा मातेचा मंत्र नित्यसेवेच्या पोथीत दिलेला आहे. तर हा जो मंत्र आहे किंवा अन्नपूर्णा स्तोत्र जर तुम्हाला तुमच्याकडे असेल तर किंवा तुम्ही गुगल PDF वगैरे काढून घ्या, त्याच्यावर तुम्हाला भेटून जाईल. तो मंत्र पठण करत करत किंवा स्तोत्र पठण करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती आणि श्री सुक्तम सुद्धा 1 वेळेस पठण करायचं आहे. आता येतं महादेवाची पिंड. महादेवाची पिंड जर तुम्हाला स्थापित करायची असेल देवघरामध्ये तर काय करायचं, तर तुम्हाला त्याच्यावरती महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला रुद्र किंवा शिवमहिम्न स्तोत्र हे तुम्हाला दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही जरी हे पठण करून तुम्ही अभिषेक केला तर अतिशय उत्तम. आणि अजून एक गोष्ट 11 वेळेस तुम्हाला शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हे तुम्हाला नक्कीच म्हणायचं आहे आणि तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर ते तुम्हाला स्वच्छ पुसून देवघरात स्थापित करायचं आहे. त्यानंतर येते ते म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्र म्हणजे माता अष्टलक्ष्मींचा आणि श्रीहरी विष्णूंचा वास असलेलं श्रीयंत्र. ह्या यंत्रामध्ये अष्टलक्ष्मींचा वास असतो, श्री विष्णूंचा देखील वास आहे. त्याच्यामुळे हे श्रीयंत्र तुमच्या घरात महालक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही श्रीयंत्र स्थापित जर केलं तर अतिशय उत्तम. आणि श्रीयंत्र देवघरात असेल तर महालक्ष्मीची मूर्ती तुम्हाला स्थापित करायची गरज नाही. आता श्रीयंत्र जर स्थापित करायचं त्याच्यावर तुम्हाला 16 वेळेस श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि ललिता सहस्रनाम स्तोत्र 1 वेळेस पठण करून अभिषेक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला श्रीयंत्रावर त्याच दिवशी कुंकुमार्चन देखील करायचं आहे श्री सुक्तम पठण करून किंवा महालक्ष्मीचा कुठलाही मंत्र तुम्हाला येत असेल तर ते मंत्र पठण करून तुम्ही आपण कुंकुमार्चन करू शकता. त्यानंतर येतं ते श्री रुद्र यंत्र, ज्याला महामृत्युंजय यंत्र देखील म्हटलं जातं. ज्या देवघरामध्ये महामृत्युंजय यंत्र स्थापित असेल किंवा रुद्र यंत्र स्थापित असेल त्या घरातल्या व्यक्तींना कधीही क्रिटिकल ICU मध्ये जायची वेळ येत नाही, कुठले गंभीरातले गंभीर आजार देखील होत नाही असं आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेलं असं आहे. आणि हे रुद्र यंत्र ते जे आहे ते आधीच म्हणतात किंवा ते हे केलेलं असावं आपल्या दिंडोरी स्वामी समर्थ जे काही केंद्र आहे तिथून सिद्ध करून आणलेलंच असावं किंवा तुम्ही घरी सुद्धा सिद्ध करू शकता. फक्त एकच सांगेल की भरीव घ्या. आजकाल बाजारात खूप डुप्लिकेट देखील यंत्र निघाले आहेत, ते घेऊ नका. आपल्या जवळच्या केंद्रातून जर घेतलं तर अतिशय उत्तम, तिथून तुम्हाला भरीव मिळेल आणि सिद्ध केलेलं यंत्र भेटेल. तर रुद्र यंत्र खूप जास्त महत्वाचं आहे आपल्या आरोग्यासाठी, कुटुंबाच्या आरोग्यासाठी. तर रुद्र यंत्र स्थापित करताना त्याच्यावर तुम्हाला रुद्र 1 वेळेस, शिवमहिम्न 1 वेळेस आणि महामृत्युंजय मंत्र 108 वेळेस तुम्हाला पठण करून अभिषेक करायचा आहे. त्यानंतर ते येतं ते म्हणजेच काय, तर लक्ष्मी कुबेर यंत्र. तुमच्याकडे जर लक्ष्मी कुबेर यंत्र असेल तर किंवा स्थापित करायचं असेल तर त्याच्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे स्थापित करताना. तो म्हणजेच लक्ष्मी गायत्री मंत्र, म्हणजेच ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् हे तुम्हाला 1 माळ पठण करून तुम्हाला मंत्र अभिषेक करायचा आहे. त्यानंतर कुबेर मंत्र नित्यसेवेच्या पोथीत दिलेला आहे, तो मंत्र 108 वेळेस पठण करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आणि त्यानंतर ते व्यंकटेश स्तोत्र मराठीमध्ये पण दिलेला आहे आणि सोबत तुम्हाला 15 ओवींचा संस्कृतमध्ये सुद्धा दिलेला आहे. दोन्हीपैकी एक जरी पठण करून अभिषेक केला तरी सुद्धा चालणार आहे. तर अशा प्रकारे जे मेन आपल्या देवघरामध्ये आपण स्थापित करतो, जे प्रत्येकाने देवघरामध्ये असतात यंत्रमूर्ती, त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे की ते स्थापित करताना आपल्याला कुठले कुठले मंत्र पठण करायचे आहेत. आणि हे मंत्र फक्त स्थापित करतानाच आपण एवढी मनोभावे श्रद्धेने अभिषेक करायचा असतो ते तर ठीक आहे, पण
ते स्थापित केल्यानंतर सुद्धा आपल्याला नंतर वेळोवेळी त्यांच्या वारानुसार, त्यांच्या तिथीनुसार, योग्य मोठे सण आले त्यानुसार हेच मंत्रसूत्र एक एक वेळेस पठण करून आपण अभिषेक करायला पाहिजे. नाहीतर एकदा स्थापित केलं की रोज फक्त पाण्यातून काढायचं आणि ठेवायचं असं करायचं नाही. वेळोवेळी त्यांच्यावरती मंत्र स्तोत्र पठण झालेच पाहिजे, तरच त्यांच्यामध्ये दैवी ऊर्जा निर्माण होते आणि नंतरच आपल्या देवघरामध्ये जे आपण यंत्र स्थापित केले आहे, मूर्ती स्थापित केली आहे, त्याची आपल्याला अनुभूती येते आणि आपल्या स्वतःला सुद्धा आपण केलेल्या सेवेची एक ऊर्जा प्रदान होत असते. तर म्हणून सांगते आहे की फक्त देवघर हे काही साधी सुधी गोष्ट समजू नका आपल्या देवघरातली. फक्त एक खूप छान मोठं देवघर बनवलं आहे, खूप छान असं केलं आहे, सगळं काही सजावट करतो, फुलं ठेवतो, रोज सगळं काही ठेवतो, पण त्या देवी देवतांमध्ये दैवी तत्वच, देवी ऊर्जाच नसेल तर काही सुद्धा फायदा होणार नाही. म्हणून मनापासून श्रद्धेने एक दिवसभराचा थोडा वेळ काढून सकाळी सकाळी आपल्याला देवपूजा व्यवस्थित करायची असते. आणि सांगितलेला नियम, एका देवी देवतांचे 2-2 फोटो मूर्ती असता कामा नये. ह्याच्यावरती जर सविस्तर व्हिडिओ हवा असेल तुम्हाला की देवघरामध्ये कुठले देवी देवतांचे फोटो मूर्ती पाहिजे किंवा असायला पाहिजे आपल्या मार्गानुसार, तर नक्कीच याच्यावरती मी व्हिडिओ करेल. फक्त कमेंट बॉक्समध्ये सांगा की ताई याच्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवा, तर नक्कीच याच्यावर तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती नक्कीच देईल. अशा प्रकारे आजचा देखील व्हिडिओ मोठा झालेला आहे, क्षमा असावी. तरी सुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.